नमस्कार मित्रांनो, मी अतुल पडोळे परत आपल्या समोर येतो आहे एक नवीन विषय घेऊन. तो म्हणजे इयत्ता 10वीचा इतिहास विषय घेऊन. इतिहास विषयात विद्यार्थी मित्रांनो, एक याच्या आधीचं प्रकरण तुम्ही शिकलात, जे इतिहास लेखन, ते सुद्धा प्रकरण इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा होतं. त्याचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या 2 तासिकांमध्ये केलेला आहे. आणि या नवीन तासिकेमध्ये आपण इतिहास लेखन, भारतीय परंपरा याचा अभ्यास सविस्तर या प्रकरणात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रकरणात आपण ज्या पाश्चात्य इतिहास लेखन कलेची जी परंपरा आहे, म्हणजे पाश्चात्य लोकांनी, पाश्चात्य म्हणजे काय, पाश्चिमात्य लोकांनी, युरोपीय खंडातील लोकांनी जो इतिहास लिहिला तो कशा पद्धतीने लिहिला, त्यातील कोणकोणते साहित्य अत्यंत महत्त्वाचे आहे, कोणते संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आहे, याचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केला. आणि या प्रकरणात आपण काय करणार आहोत, तर भारतीय इतिहास लेखनाची जे परंपरा आहे, म्हणजे भारताचा इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेला, कोणकोणत्या लोकांनी कसा लिहिला, त्याला किती महत्त्व आहे, तो वास्तविक होता का, तो पूर्वग्रह दूषित होता की न होता, याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या. जेव्हा आपण इतिहास लेखनाची भारताची जी परंपरा पाहतोय, त्या परंपरेमध्ये जसं मागच्या प्रकरणात तुम्ही शिकलात की पाश्चिमात्य देशांमध्ये कोणकोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं इतिहास लिहिला गेला, तसाच काहीसा इतिहास भारतात सुद्धा लिहिला गेलेला आपल्याला दिसतो. मग हा कशा पद्धतीने लिहिला गेला आहे, त्याची सुरुवात आपण जर करायची म्हटलं तर सर्वात आधी आपण पाहू तो म्हणजे काय, तर प्राचीन काळातील इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे की भारताची इतिहास लेखन परंपरा शिकत असताना सर्वात जुना जर कुठला भाग असेल किंवा सर्वात आधी जर अभ्यास आपल्याला कशाचा करायचा आहे, तर ते आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. त्यातली पहिली परंपरा ज्याला म्हणू आपण, ती मौखिक परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात लेखन कला अवगत नव्हती. मग ज्यावेळेस लेखन कला अवगत नव्हती, त्यावेळेस घडणाऱ्या ज्या काही घटना असतील, घडणारे जे काही युद्ध असतील, एखाद्या राजाचा राज्यकाळ असेल, त्याच्या काळातील महत्वाच्या घटना असतील, जुन्या ज्या परंपरा आहे, दैवी परंपरा आहे, या सर्व काय व्हायच्या, मौखिक पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत होत्या. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितल्या जात होत्या, कारण तेव्हा लेखन कला अवगतच नव्हती. कसं लिहिलं जाते, काय लिहिलं जाते, याची कल्पनाच नव्हती. म्हणून भारतीय इतिहास लेखन कलेचा जेव्हा आपण परंपरेचा अभ्यास करू, त्यावेळेस सर्वात प्रथम जो येतो तो म्हणजे मौखिक परंपरा. मग त्यानंतर काय झालं की हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. इसवी सन 1920 मध्ये सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लाहोर ते मुलतान या ठिकाणी रेल्वे मार्ग बांधण्याचं काम सुरू होतं, त्याच वेळेस या हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. राखालदास बॅनर्जी आणि साहानी हे दोन तेव्हाचे इतिहास म्हणजे उत्खनन शास्त्रज्ञ होते, ज्यांनी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. या दोन्ही व्यक्तींनी त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठंच्या मोठं शहर सापडलं, ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. ही जेव्हा सापडली, तेव्हा प्रथमतः भारताला प्राचीन इतिहास आहे याची कल्पना जगाला आली. तोपर्यंत भारताला प्राचीन इतिहास आहे याची ही कल्पना कोणाला नव्हती. विद्यार्थ्यांनो, आणि सांगायचं एक महत्वाचं की हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रशकातली आहे, म्हणजे 3000 वर्षापूर्वीची ही संस्कृती असलेली आपल्याला दिसते. आणि या संस्कृतीत सापडलेले जे काही नाणी आहेत, या संस्कृतीत सापडलेले काही जे ताम्रपट आहेत,
काही शिलालेख सुद्धा आहेत. यावरून इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला गेला. पण दुर्दैवाची बाब ही आहे, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, दुर्दैव म्हणू आपण, की अजूनही हडप्पा संस्कृतीतली जी लिपी आहे ती लिपी अजूनही कोणालाही वाचता आली नाही. त्यामुळे भारताचा जो प्राचीन इतिहास आहे तो अजूनही आपल्या समोर आलेला नाही किंवा प्रकाशात आलेला नाही. पण तेव्हापासून लेखनकला अवगत होती हे मात्र सिद्ध झालेलं दिसते. मग त्यानंतर दिसतो तो म्हणजे मौर्य काळ, इसवी सन पूर्व 3रं शतक, म्हणजे हडप्पा संस्कृतीपासून जवळपास 2700 वर्षानंतर. आणि या काळात सम्राट अशोकांनी एक नवीन कला उदयास आणली ज्याला आपण शिलालेख म्हणतो. आणि या शिलालेखाच्या माध्यमातून सम्राट अशोकांनी अनेक गोष्टी, अनेक घटना, अनेक युद्धांचं वर्णन या शिलालेखावर करून ठेवलेलं आहे. म्हणून त्या काळची सामाजिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती याचा संपूर्ण अभ्यास नंतरच्या काळात आपल्याला त्या शिलालेखावरून करता आला. हे सर्व ज्याला मौर्य काळ आपण म्हणतो, सम्राट अशोकाचा काळ ज्याला म्हणतो आपण, त्या काळात ह्या सर्व घटना लिखित स्वरूपात, परंतु त्याही सुद्धा शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध असलेला दिसते. मग त्यानंतर येते इसवी सन 1लं शतक. इसवी सन 1ल्या शतकात काय झालं की नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्प असतील, ताम्रपट असतील यासारखे ऐतिहासिक साधनं सापडायला लागले किंवा उपलब्ध आहेत. या नाण्यांवर काही लिहिल्या गेलेलं आहे. मूर्तीच्या माध्यमातून काही इतिहास पुढे आलेला दिसतो आपल्याला, काही शिल्पाच्या माध्यमातून इतिहास पुढे आलेला दिसतो, काही लिखित ताम्रपट सुद्धा आहे. मग यावरून त्या काळातील राजाचा कोणता काळ होता, म्हणजे त्या काळात कोणता राजा होता, त्याची वंशावळ असेल किंवा त्याचा राज्यविस्तार असेल किंवा शासन व्यवस्था असेल किंवा राजकीय घडामोडी असतील, तत्कालीन सामाजिक रचना असतील किंवा हवामान असेल किंवा दुष्काळ असेल, या संबंधीची सर्व माहिती आपल्याला इसवी सन 1ल्या शतकातली उपलब्ध आहे. हेही नाण्याच्या माध्यमातून, मूर्तीच्या माध्यमातून, शिल्पाच्या माध्यमातून किंवा ताम्रपटाच्या माध्यमातून उपलब्ध असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाचा कालखंड येतो तो म्हणजे इसवी सन 7वं शतक. या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट नावाचा एक लेखक होऊन गेला आणि त्याने हर्षचरित नावाचं काव्य लिहिलं. पण हे काव्य जे आहे हे व्यक्तीचं गुणगान करणारं काव्य होतं. त्या काळात जे काही राजे होऊन गेले त्यांची स्तुती या हर्षचरित मध्ये केलेली आपल्याला दिसते, की ज्यामुळे फार मोठा इतिहास नंतरच्या काळात आपल्याला अभ्यासता आला. एवढंच नाही तर हर्षचरित जे काव्य लिहिलं गेलं त्या काव्यावरून आपल्याला तत्कालीन राज्यव्यवस्था कशी होती, सामाजिक व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, सांस्कृतिक व्यवस्था कशी होती, सर्वसामान्य लोक जीवनमान कसे जगत होते याचा संपूर्ण अंदाज आपल्याला त्या हर्षचरित काव्यावरून आपल्याला करता येतो. त्यानंतर महत्वाची घटना आहे ते म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. म्हणजे हा झाला प्राचीन काळ. आता आपण प्राचीन काळात पाहिलं की मौखिक साधनापासून आलो आणि आपण बाणभट्टाच्या हर्षचरित काव्यापर्यंत आपण तो अभ्यास केला. मग यानंतर जो येतो तो म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि यावेळेसचा जो काही एक ग्रंथकार होता किंवा एक इतिहासकार होता ज्याचं नाव कल्हण होतं, याने इसवी सन 12व्या शतकात राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला. राजतरंगिणी नावाचा हा जे कल्हण आहे यांनी हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ काश्मीरी ग्रंथ आहे. परंतु या ग्रंथाचं वैशिष्ट्य एक आहे विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. मग याचं महत्व काय आहे, म्हणजे या कल्हण लिहिलेल्या ग्रंथाचं ऐतिहासिक महत्व काय आहे की इतिहास लिहिताना आधुनिक काळात कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या पाहिजे, काही नियम आहेत. म्हणजे आधुनिक काळातील जे इतिहास लेखनाचे नियम आहे
ते नियम या 12व्या शतकात कल्हणनी पाळलेले आपल्याला दिसते. मग त्याने जे तत्व ठेवलं होतं, त्याने ज्या पद्धतीने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला, तसाच इतिहास आधुनिक काळात सुद्धा लिहिला जातो. मग त्यावेळेस त्याने राजाचे उपलब्ध असलेले दस्तावेज असतील, त्या काळच्या उपलब्ध असलेल्या वास्तू असतील, त्या काळचे उपलब्ध असलेले ताम्रपट असतील, त्या काळात उपलब्ध असलेल्या काही ऐतिहासिक वस्तू असतील किंवा लिखित स्वरूपाच्या काही गोष्टी असतील राजदरबारातील, याचा सविस्तर अभ्यास त्याने हे राजतरंगिणी ग्रंथ लिहित असताना केलेला आपल्याला दिसतो. आणि त्या माध्यमातून त्याने वास्तविक इतिहास लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला. हा एक अत्यंत महत्वाचा होता. या कल्हण नंतर मध्ययुगातील अधिक काही महत्वाचे इतिहासकार असलेले आपल्याला दिसते. त्यात सर्वात महत्वाचा आहे जियाउद्दीन बर्नी. हा सुद्धा एक महत्वाचा इतिहासकार होऊन गेलेला आपल्याला दिसतो, ज्याने तारिखे फिजूर शाही नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, जियाउद्दीन बर्नी हा अत्यंत महत्वाचा इतिहासकार होऊन गेला. त्या काळाचे जे इतिहासकार होते मध्ययुगातील, कारण त्यावेळेस भारतात मुस्लिम शासकांची सत्ता होती. मध्ययुग काळामध्ये भारतात मुस्लिम शासकाची सत्ता असलेली आपल्याला दिसते. आणि या मुस्लिम शासकांच्या काळामध्ये जे काही इतिहास लेखन झालेलं आपल्याला दिसते, त्यावर अरब आणि फारसी या दोन्ही संस्कृतीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेसचा जो एक महत्वाचा इतिहासकार होऊन गेला, मुस्लिम इतिहासकार होऊन गेला, ज्याचं नाव जियाउद्दीन बर्नी आहे. आणि त्यानं लिहिलेला जो ग्रंथ आहे तारिखे फिरोज शाही, हा अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे की त्याने जेव्हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याने एक महत्वाचं तत्व त्यावेळेस पाळलं, किंवा त्याने एक महत्वाचं वाक्य त्याचं होतं, किंवा इतिहासाबाबतीत त्याचा एक दृष्टिकोन होता असं आपण म्हणू. की त्याचं असं म्हणणं होतं की इतिहास लिहित असताना आपण राजाची स्तुती इतिहासात लिहित असतो. नुसतं राजाची स्तुती आपण लिहू नये, तर त्या स्तुतीसोबतच त्याने आखलेल्या योजनांची सुद्धा आपण स्तुती करत असतो, त्याचा सुद्धा उहापोह करत असतो. पण यासोबतच नुसतं राजाची स्तुतीच नाही, तर राजाच्या दोषावर सुद्धा टीका केली पाहिजे. किंवा त्याने ज्या काही योजना त्याने आखल्यात, त्या योजना आखत असताना त्या योजनातील ज्या उणीवा आहे त्याचं सुद्धा वर्णन इतिहासात यायला हवं, की ज्यामुळे आपल्याला तो इतिहास वास्तविक लोकांपुढे आणता येईल, असं या जियाउद्दीन बर्नीचं म्हणणं होतं. एवढंच नाही तर त्याचं पुढे हे म्हणणं होतं की त्या काळचे जे काही तज्ञ व्यक्ती असतील, त्या काळचे जे काही हुशार व्यक्ती असतील, त्या काळची जे संस्कृती असेल, त्या काळची सामाजिक परिस्थिती असेल, यावर सुद्धा या संपूर्ण घटनेचा, याच्या अपयशाचा किंवा याचा यशाचा परिणाम याही वर्गावर होत असतो, त्याचाही उल्लेख इतिहासात आला पाहिजे, असं आवर्जून जियाउद्दीन बर्नी याचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसतंय. मग जियाउद्दीन बर्नी नंतर परत एक महत्वाचा व्यक्ती त्या काळी होऊन गेला, तो म्हणजे मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर. या बाबरानं एक आपलं आत्मचरित्र लिहून ठेवलं, ज्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुकी बाबरी. तुझुकी बाबरी या आत्मचरित्र ग्रंथात या बाबरनं ज्या काही लढाया केल्या त्याचं वर्णन त्याने करून ठेवलं. नुसतं या लढ्यांचंच वर्णन केलं असं नाही, तर त्यावेळेस त्याने ज्या ज्या शहरांना, ज्या ज्या गावांना भेटी दिल्या त्याचंही वर्णन त्यात आहे. ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्यात त्या त्या ठिकाणचा निसर्ग जो आहे त्याचंही वर्णन त्या याच्यात आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो तुघलकी बाबरी हा सुद्धा बाबरचा आत्मचरित्र जे होतं, ग्रंथ होता, हा सुद्धा त्या काळात इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर परत एक मुस्लिमच
इतिहासकार जो होता तो सुद्धा फार महत्वाचा होता, ज्याचं नाव होतं अबू फजल. हा जो अबू फजल आहे याने अकबरनामा नावाचा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो, की ज्या ग्रंथात त्याने काय केलं लक्षात घ्या. अबू फजल हा एक उत्तम इतिहासकार असलेला आपल्याला दिसतो, कारण याने इतिहास लिहिताना ज्या काही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. आता ती ज्या काही गोष्टीची काळजी म्हणजे नेमकं कोणता, की वास्तविक इतिहास लिहिला गेला पाहिजे, ज्याला तुम्ही खरा इतिहास म्हणता. तो अबू फजलनं लिहिण्याचा प्रयत्न केला. नुसतं प्रयत्नच नाही, त्याने अकबरनाम्यामध्ये तसाच इतिहास लिहिला. नुसतं वास्तविकच नाही तर कुठलाही पूर्वग्रह दूषित न ठेवता सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. हा जो नियम आहे या नियमाचं सुद्धा पालन या अबू फजलनं केलेलं आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं या अबू फजलनं लिहिलेला जो अकबरनामा जे ऐतिहासिक पुस्तक आहे हे फार महत्वाचं आहे, कारण अकबरनामा लिहित असताना त्याने वास्तविक इतिहास लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्या अकबरनामामध्ये कुठेही त्याचा पूर्वग्रह दूषित आहे असं कुठेही आपल्याला जाणवत नाही. म्हणून हा सुद्धा इतिहासकार त्या काळातला अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. मध्ययुगीन काळामध्ये, भारताच्या मध्ययुगीन काळामध्ये मराठ्यांचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा जो कालखंड आहे हा कालखंड म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड, त्यांच्या वंशजांचा कालखंड. म्हणून हा जो कालखंड आहे भारताच्या इतिहासातील मध्ययुगातील हा कालखंड सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मग यावेळेस कुठल्या प्रकारचे ऐतिहासिक साहित्य उपलब्ध आहे तर सभासद बखर. हा बखर सुद्धा एक साहित्याचा प्रकार होता. हा ऐतिहासिक साहित्य आहे. या साहित्यामध्ये चरित्राचं गुणगान केलं जायचं, एखाद्या राजाचं गुणगान केलं जायचं, एखाद्या राजवंश जे वंशावळ आहे त्याचं गुणगान केलं जायचं, त्याने केलेल्या कार्याचं गुणगान केलं जायचं. हे सर्व या बखरीत असायचं. आणि सर्वात महत्वाची बखर कोणती तर तुम्हाला दिसते सभासद बखर. जी बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. राजारामाच्या काळात, छत्रपती राजारामाच्या काळात पहिली बखर लिहिल्या गेलेली आपल्याला दिसते. आणि या बखरीमध्ये शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर नुसतं सभासद बखर असं नाही तर भाऊसाहेबांची बखर सुद्धा त्या काळात प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसते. नुसतं भाऊसाहेबांचीच बखर होती असं नाही तर पानिपतची बखर, त्यानंतर होळकरांची कैफियत यासारख्या सुद्धा बखरी मध्ययुगात प्रसिद्ध असलेल्या आपल्याला दिसते.